उद्याच्या उद्या हे झाड कापून टाक बाबा. परवापासून मला काम लावायचं आहे. तू ये ॲडव्हान्समध्ये पैसे घे आणि उद्या पटकन ये. किती ऊन आहे रे. तरी कापून राहिला ना मले. हा कोण बोलला? अरे मी आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कापून राहिला ना मले. अरे बाबा, तू आमच्या जागेवर आला म्हणून कापत आहे ना. अरे मी तुझ्या जागेवर नाही आलेलो आहे, तू माझ्या जागेवर आलेला आहे. काही बोलता. पैसे देऊन जागा विकत घेतली ना. अरे मूर्ख माणसा, निसर्गाला कधी पैशाच्या जोरावर विकत घेतलं जाऊ शकते का? तुझं हे आयुष्य, तुझी जमीन ज्याचे तुम्ही पैसे देता ना, ते आमच्यामुळे व्यवस्थित आहे. अरे मोठ्या मोठ्या गाडीत फिरता, मोठे मोठे घरं बांधता, व्यवस्थित आयुष्य जगता, कारण आम्ही तुमच्या जमिनीला धरून ठेवलेलं आहे. आम्ही नसलो ना तर तुमच्या जमिनीचा वाळवंट होईल. वाळवंटात तुम्ही जगू शकता का? आणि तरी तुम्ही आमच्यावर कुऱ्हाडीचा वार करताय. तुम्ही आज चंद्रावर आणि मंगळावर जीवन शोधत आहात, पण खरी जीवनाची सुरुवात तर आम्हीच करतो ना. आज तुमच्या कुऱ्हाडीच्या वेदना जरी आम्हाला सहन कराव्या लागत असतील, पण ह्यापेक्षाही जास्त वेदना तुमच्या येणाऱ्या पिढीला सहन कराव्या लागतील. कारण झाड माणसाशिवाय जगू शकते, पण माणूस झाडाशिवाय नाही जगू शकतो.